Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. कोट्यवधी रुपयाचा याच्यामध्ये व्यवहार झालेला आहे असंही आम्हाला कळतंय. मी त्यांना सांगितलं मला प्रचार कार्य करायचा आहे, तर त्यांना परमिशन मागत आहे मी, तर त्यांनी 4-5 दिवस मला रेस्ट करायला सांगितले. तो मॅनेज झाल्यासारखंच आहे ना. 15-20 कोटी रुपये त्यांना घेतले म्हणतात. नॉट रिचेबल नाही, माझा फोनही चालू आहे, तुम्ही चेक करू शकता. सगळ्यांना ज्यांचे मला फोन येत आहे त्यांना मी उत्तर पण दिले आहे. ICU मधनं ते इंटरव्ह्यू देऊन राहिलेले आहेत. म्हणजे आता ही चीड येण्यासारखी गोष्ट नाही आहेत का? निवडणुकीत आता काय होणार आहे हे तर 18 तारखेनंतर आपल्याला रिझल्ट नंतरच कळेल. यंदाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची अनेक ठिकाणी राजकीय अडचण होत असल्याचं पाहायला मिळतंय. महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात काही ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनी एक प्रकारे त्यांची उमेदवारी माघार घेतलेली होती. पण आता अमरावतीमध्ये काँग्रेसमध्ये एक नवा क्रायसिस सुरू झालाय. कारण अमरावतीच्या काँग्रेसच्या उमेदवारावर काँग्रेसच्याच नेत्यांनी मॅनेज झाल्याचा आरोप केलाय. काँग्रेसच्या माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसच्या उमेदवाराने 15 ते 20 कोटी रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. आणि हा आरोप तेव्हा करण्यात आलेला आहे जेव्हा काँग्रेसचे उमेदवार हर्षदीप देशमुख हे नागपूरमध्ये उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेत. ते ICU मध्ये भरती आहेत आणि तिथून ते माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत. याचा काय अर्थ लावायचा असा प्रश्न यशोमती ठाकूर यांनी केलाय. तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार हर्षदीप देशमुख यांनी या सगळ्या प्रकरणावरती एक स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि आजारी असल्यामुळे मी उपचाराला नागपूरमध्ये आलेलो आहे आणि त्यासाठी काँग्रेसचे माजी आमदार धामणगाव रेल्वेचे विधानसभा मतदारसंघाचे ते सुद्धा मला भेटायला आले होते, अशा प्रकारचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत नेमकं काय घडलंय, आरोप प्रत्यारोप का सुरू झालेत, यशोमती ठाकूर यांचं म्हणणं काय आहे, त्यांनी त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारावरच मॅनेज झाल्याचे आरोप का केले, 15 ते 20 कोटी रुपये घेतल्याचे आरोप ते काय करतायत आणि त्यांच्या आरोपांवरती काँग्रेसचे उमेदवार हर्षदीप देशमुख ज्यांच्यावरती नागपूरच्या एका रुग्णालयामध्ये ICU मध्ये उपचार सुरू आहे त्यांचं म्हणणं काय आहे तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे. नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. ICU मधून हर्षदीप देशमुख यांनी माध्यमाला मुलाखत दिलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी त्यांची बाजू मांडली. पण ती कधी मांडली, ज्या वेळेला यशोमती ठाकूर स्वतःच्याच पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात उघडपणे भूमिका घेत आहेत, मॅनेज झाल्याचे आरोप करतायत, 15 ते 20 कोटी रुपये त्यांना मिळाल्याचे आरोप करतायत. त्यामुळं या सगळ्या प्रकरणामुळं काँग्रेसमध्येच अंतर्गत गटबाजी सुरू झाली का असा प्रश्न निर्माण झालाय. हर्षदीप देशमुख या सगळ्या प्रकरणावरती काय म्हणाले, यशोमती ठाकूर यांच्या आरोपांना त्यांनी काय उत्तर दिलं, हे समजून घेण्यापूर्वी यशोमती ठाकूर यांनी नेमके काय आरोप केले, मुख्यमंत्र्यांचंही त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये नाव घेतलेलं आहे, त्यांचं म्हणणं काय आहे ते आपण आधी पाहूयात. आता आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातूनच कळलं की ते कोणत्या तरी खाजगी रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे, ICU मध्ये आहे आणि ICU मधनं ते इंटरव्ह्यू देऊन राहिलेले आहेत. म्हणजे आता ही चीड येण्यासारखी गोष्ट नाही आहेत का? विड्रॉलच्या दिवशी आमची त्यांची पहिल्यांदा भेट झाली, त्यांना निवडणूक लढायची होती, ते आले आमच्यापाशी, त्यांनी घेतला B फॉर्म लावला आणि त्या ठिकाणी आता तेच ऍडमिट झालेत. म्हणजे घोडबाजारे काय आहे हा कारभार, कोट्यवधी रुपयाचा याच्यामध्ये व्यवहार झालेला आहे असंही आम्हाला कळतंय. आणि जर इतका कोट्यवधी रुपयांचा जर व्यवहार होतो आणि एवढे कॅश जर इकडची तिकडे आणि तिकडची इकडे होते तर आदरणीय देवेंद्रजी काय करतायत? काँग्रेसची नेमकी काय भूमिका राहणार? प्रदेश अध्यक्ष जसं सांगतील तसं आम्ही करू. वंचितला पाठिंबा देण्याची जे प्रदेश अध्यक्ष सांगतील तसं आम्ही करू. शिवसेनेचे मी बिलकुल हेमंत पाटलांच्या म्हणण्यावर मी दुजोरा देते. खरी गोष्ट आहे, ही निवडणूक जी आहे ही सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक राहिलेलीच नाही आहे. या निवडणुकीमध्ये काय घोडेबाजार होतो आहे आणि कशा प्रकारे हे लोक करप्शन करतायत, कशा प्रकारे करप्ट सगळी सिस्टम करतायत हे आपण बघतोय. या सगळ्या गोष्टीचा निषेधच या ठिकाणी आम्ही पण करतो. चर्चा पूर्ण राज्यभर होत आहे. हो, तर ICU मधनं जर तो इंटरव्ह्यू देत असेल भाऊ तर काय आपण बोलावं याच्यावर? तो मॅनेज झाल्यासारखंच आहे ना. 15-20 कोटी रुपये त्यांना घेतले म्हणतात. मी तेच बोलले की 15-20 कोटी रुपये त्यांनी घेतले. एवढी कॅश आणि एवढा व्यवहार जर होतो आहे तर मग होम मिनिस्ट्री करते तरी काय आहे? नागपुरातच ऍडमिट आहे म्हणते तो.
आणि नागपुरातून तो ICU मधनं इंटरव्ह्यू देऊन राहिला म्हणते. चीड येते या सगळ्या गोष्टीची आम्हाला पण. आता यशोमती ठाकूर यांचे आरोप हे काही काँग्रेसच्या उमेदवारावरच केवळ नाहीये. त्यांनी गृह खात्यावरती एक प्रकारे प्रश्न उपस्थित केलेला आहे की राज्यामध्ये एवढे मोठी कॅश इकडून तिकडे होते आणि गृह खातं काय करते, अशा प्रकारचा त्यांचा सवाल आहे. पण हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर हर्षजित देशमुख यांनी सुद्धा ठाकूरांच्या आरोपांना उत्तर दिलेलं आहे. ते ICU मध्ये होते, तिथे माध्यमांसोबत त्यांनी ज्यावेळेला संवाद साधला त्यावेळेला त्यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. काल ऍडमिट झालो मी 9 तारखेला. तब्येत आता माझी जे डॉक्टरांनी 4-5 दिवस पूर्णपणे रेस्ट करण्याचा सल्ला दिलेला आहे. कारण मला दम लागतोय, धाप लागते आणि माझी एंजिओग्राफी त्यांनी म्हणून करून घेतली. तर त्यांचं म्हणणं आहे की थोडं तुम्हाला तब्येतीची केअर करावी लागेल, 4-5 दिवस रेस्ट करावं लागेल. तर मी त्यांना सांगितलं मला प्रचार कार्य करायचा आहे, तर त्यांना परमिशन मागत आहे मी. पण त्यांनी 4-5 दिवस मला रेस्ट करायला सांगितले आहे. तरी शक्य झालं तर 2-1 दिवसात मी अमरावतीला जाईल आणि माझे जेवढे मतदार आहेत तिकडले त्यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे. निवडणुकीचं काय म्हणतात? डिजिटलच्या माध्यमातून मी लोकांच्या संपर्कात आहे आणि निवडणुकीत आता काय होणार आहे हे तर 18 तारखेनंतर आपल्याला रिझल्ट नंतरच कळेल. हर्षवर्धन सपकाळ किंवा कोणाचा अपमान? नाही असं कोणाचं. काँग्रेस पक्षाचं काय काँग्रेस पक्षाने तुमची विचारपूस वगैरे केली का? जगताप साहेब येऊन भेटून गेले मला. जगताप साहेब पूर्ण त्यांच्याबद्दल परिचय वीरेंद्र जगताप साहेब हे धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वेचे माजी आमदार आहेत. 3 वेळा 3 टर्म ते आमदार राहिलेले आहेत. वरिष्ठ नेते आहे काँग्रेसचे. त्यांचं स्वतःचं पण काल इकडे मला वाटतं एंजिओग्राफी झाली. जाताना त्यांना डिस्चार्ज झाल्यावर ते मला जाताना भेटून गेले आणि त्यांनी बबलूभाऊ देशमुख जे आहे जिल्हाध्यक्ष अमरावती शहर अमरावतीचे, त्यांच्याशी माझं फोनवर बोलणं पण करून दिलं. त्यांना पण त्यांनी सांगितलं की याची तब्येत बरोबर नाही. अशा प्रकारचं बोलणं झालं आणि मी स्वतःहून काही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी 2 दिवसापूर्वी संपर्क केला तब्येतीच्या कारणाने. त्यांच्याशी पण माझं बोलणं झालं आहे. प्रवीण पोटे किंवा भाजपच्या वतीने तुमचा दबाव आहे, तुम्ही नॉट रिचेबल असे आरोप होऊ लागले. मी नॉट रिचेबल नाही, माझा फोनही चालू आहे, तुम्ही चेक करू शकता. सगळ्यांना ज्यांचे मला फोन येत आहे त्यांना मी उत्तर पण दिले आहे कालपर्यंत. कालपासून मी कोणाच्या फोनवर बोललो नाही. आता काँग्रेस पक्षामध्ये हे केवळ अमरावतीमध्ये होतंय का? तर नाही. कारण विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांवरती माघार घेण्याची वेळ आलेली होती किंवा ज्या उमेदवारांनी अर्ज भरलेला होता त्यांनी अखेरच्या दिवशी एक प्रकारे उमेदवारी अर्ज मागे घेतलेला होता. त्यामुळं महायुतीच्या विरोधात काँग्रेस पक्ष या निवडणुकीमध्ये एकसंध दिसतोय का, अशी सुद्धा चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. आणि असं सगळं असताना आता काँग्रेसच्या उमेदवारांनी एक प्रकारे त्याच्यावरती आरोप करण्यात आल्यामुळे सुद्धा काँग्रेसमधला संघर्ष आता चव्हाट्यावर आलाय. त्यामुळं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या सगळ्या प्रकरणावरती काय निर्णय घेणार का, हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. पण सध्या अमरावतीमध्ये काँग्रेसच्या अंतर्गत राड्यावरती राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तुम्हाला सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, तुमची मतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.